हार्दिक स्वागत। एक चांगलं क्रिकेट, दोन फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये। प्रशांत घरत पुन्हा एकदा गोलंदाज। यावेळेला मात्र प्रशांत घरत अर्नाळाचा ब्रँड यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतोय। प्रशांत घरत इज ऑन फायर। छोटा पॅक बडा धमाका, मॅग्निफिसंट टायमिंग। एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। जे मंडप डेकोरेटर्स या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदररित्या आपल्याला पाहायला मिळतं। बाउंड्री लाईन सुद्धा आपण पट्टी पाहू शकतायत आणि हे मंडप डेकोरेटर्स सागर किनी आज यांच्या मुलाचा वाढदिवस आहे। दियांश यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। पुन्हा एकदा प्रशांत घरत स्टँड अँड डिलिव्हर शॉट ऑफ द मॅच, मॅग्निफिसंट टायमिंग। दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग, ह्यूज 6 धावा। अर्नाळा गावातील बिलॉंग करताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। आज अर्नाळावरून मला या ठिकाणी कशाला बोलवलंय पंढरपूर स्पोर्ट्स आगरवाडी या संघामध्ये, त्याचं प्रत्युत्तर देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। सुपर टायमिंग, 16 धावा। यावेळेला फुलटा चेंडू पंचांनी नो घोषित केलेला आहे। यावेळेला आपण पाहू शकतायत चेंडू निघून जाईल, त्या ठिकाणी जगदीश मावरकर पुढे सरसावत आहेत। तत्पूर्वी 2 धावा, 2+1, 3 धावा कमरेच्या वरती असल्या कारणानं भीमरच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी नोचा इशारा आला। फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी दिला जातोय आणि 3 धावांसहित संघ जाऊन पोहोचतोय फलकावर। 19 धावा। तुडुंब भरलेलं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं, जणू काही समुद्राला उधाण आलंय अशा प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। ही स्पर्धा आहे एसपी बॉयज ट्रॉफी 2021। यावेळेला ऑन साइडला पक्का ओरेला का शानदार बेहतरीन छक्का। व्हाट अ शॉट, फॅब्युलस इनिंग। एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून जातोय। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 25 रन्स। धियांशचा वाढदिवस सागर किनी यांचे सुपुत्र पाहायला मिळतात आणि तिसऱ्या वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। हा दिवस त्यांच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल। धावांची गती फलकावर 25 रन्स, 4 चेंडूचा खेळ झालाय। यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय जबरदस्त चेंडूवर यावेळेला प्रहार केले जात आहेत। काही कमालीचं प्रदर्शन। प्रशांत घरत नावाचं वादळ या ठिकाणी क्षमता शमेन असं झालंय। धावांची गती फलकावर 31 धावा, 31 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत। 30 धावांची वैयक्तिक खेळी करत असताना ताबडतोड फलंदाजी या ठिकाणी आपण पाहू शकतात। चेंडू फेकून झालेत आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ झालाय, ज्यामध्ये एक चेंडू आपण पाहिला होता नोच्या इशाराने। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना सुपर बॅटिंग कृष्णा राऊत। वेग आहे परंतु वेगवान चेंडू फक्त फेकून चालत नाही, तर तुमची ती योग्य ती दिशा जर असेल, सुंदर लेंथ लाईन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही एक चांगले परिपक्व गोलंदाज म्हणून ओळखले जातात या क्रिकेटच्या माध्यमातून। कृष्णा राऊत पुन्हा एकदा। यावेळेला फुलटा चेंडू होता, सरळ बॅटने काल सुद्धा अशाच प्रकारचा झेल टिपला गेला होता आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतात मिस्टर प्रशांत घरत, ज्याने मात्र चूक कामगिरी बजावली आणि प्रशांत घरतने मात्र या वेळेला दर्शवलं मला अर्नाळावरून कशाला बोलवलंय, त्याचं प्रत्युत्तर मात्र आमच्या लाडक्या प्रेक्षकांसमोर या ठिकाणी मांडताना आपण पाहू शकतात। सुपर बॅटिंग करत असताना धावसंख्या जर आपण पाहिली तर 31 धावा, 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते। षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय। पहिल्या षटकामध्ये 31 धावा, काय जबरदस्त फॉर्म मध्ये असताना प्रशांत घरत टेनिस क्रिकेट पासून ज्याची सुरुवात आणि खऱ्या अर्थानं अंडरआर्म क्रिकेट पासून, बॉक्स अंडरआर्म क्रिकेट पासून मात्र सुरुवात झाली आणि तदनंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही। खेळाडूंच्या जीवनामध्ये बॅड पॅच हे येतच राहतात, परंतु त्याला सामोरे जाण्याची जिद्द आणि ताकद या दोन गोष्टींची जेव्हा जेव्हा तुम्ही मैत्री करतील ना तेव्हा चांगलं क्रिकेट होईल। चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या विनायक किनी आमच्या स्टुडिओमध्ये या ठिकाणी जॉईंट होत आहेत। शिवनेरी चषकाचे आयोजक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते अनिल किनी या ठिकाणी उपस्थित आहेत। खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला या एसपी बॉयज ट्रॉफी 2021 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं। मॅन ऑफ द सिरीज मिनी बाईक आपल्याला पाहायला मिळते, अर्थातच आपण पाहू शकाल सायकल, आणि ती सायकल मात्र या ठिकाणी रोहिदासजी पाटील टायगर स्पोर्ट्स आणि खुशी 11च्या आमदार चषकाचे सूत्रधार अल्पेशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते। अंकुश भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांनी सुद्धा स्पॉन्सरशिप केले या स्पर्धेला। शूज त्यांनी मात्र या ठिकाणी दिलेत। किरण गावडे मात्र बॅट त्यांनी मात्र या ठिकाणी आपण पाहतो सन्मानित केले गेले।
विंकुश मात्र खुश असतील आपल्या संघावर. विटी लायन्स स्टार संघाकडून खेळताना जावेद सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व, खुश असतील कोरे संघाला कॉपरेट करण्यासाठी. आणि इन ॲक्शनमध्ये जॉमी या ठिकाणी हर्षद या ठिकाणी उपस्थित झालेत. हर्षद पाटील आपलं हार्दिक स्वागत. धावांची गती जर आपण पाहिली तर 31 धावा, 1 गडी बाद. जगदीश मॉर्कल यावेळेला मात्र आपण पाहतोय षडंपूलचा फटका पाहायला मिळतो. चेंडू मात्र निघून जाईल. दिनेश किनी या ठिकाणी आमचे जवळचे मित्र, एक चांगलं समालोचन ज्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं. दिनेश किनी यांच्याकडून नक्कीच आमच्यासाठी कलागुणांना नेहमीच वाव देणारे मात्र एक व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. थँक्यू दिनेशजी किनी, आपलं सहर्ष स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. जिथे जिथे स्पर्धा तिथे तिथे मात्र दिनेश किनी हे सुद्धा मात्र पोहोचतात आणि चांगल्या प्रकारचं समालोचन त्यांच्या माध्यमातून रॉकी ग्रुप एक मोठ्या नामांकित स्पर्धेमध्ये त्यांचं धावतं समालोचन पोहोचलं जातं. थँक्यू दिनेश. यावेळेला जर आपण पाहिलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाही आहे. लेगबाईचा इशारा मिस्टर विरल नायर यांच्याकडून होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. विनायक किनी आम्हाला दर्शवत आहेत की 33 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 33 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा पाहायला मिळते. SP बॉयज ट्रॉफी 2021चा हा शानदार क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा. सरळ बॅट नाही, गौतम आकरेच्या बॅट मधून मात्र यावेळेला आपण पाहतोय झेल सुटतो. त्या ठिकाणी मिस्टर नयन किनी याच्या हातातून मात्र झेल धरतीला दान केला जातो. येणाऱ्या चेंडूमध्ये मात्र कर्दन काळ असेल यात काही शंका नाही आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर 1 बाउंड चौकार. या 4 धावेनिशी धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 37. टेनिस क्रिकेट विश्वामधील एक नामांकित फलंदाज म्हणून गौतम आकरे मॅन फ्रॉम दांडी चा हा खेळाडू, ब्रँड ऑफ दांडीचा खेळाडू पाहायला मिळतोय. ज्याने अनेक मैदानं मात्र आपल्या स्वतःच्या फलंदाजीच्या कर्तृत्वावर गाजवलेले आहेत. अशा प्रकारचा गौतम आकरे एक शांत स्वभावाचा पाहायला मिळतो, ज्याच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज आई कुसमाई चषक खार्डीच्या मैदानात. यावेळेला ऑन साईडला झेल सोडलाय, त्याचं मात्र तुम्हाला भुगतान सोसावं लागेल. चेंडू सीमारेषा पार, षटकार 6 धावा. या षटकाराने आदरणीय सन्माननीय विनोदजी पाध्ये साहेब यांचं अभिवादन केलं जातं आणि त्यांना मी विनंती करेन की सर आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. या षटकाराने धावसंख्या जर आपण पाहिली तर 43 धावा, 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. सुपर बॅटिंग, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जास्त वेळ राहणार नाहीये. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाज या ठिकाणी बाद होताना रोहित कोणतीही चुकी करत नाहीये. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला परतत असताना मिस्टर गौतम आकरे 11 धावांची खेळी करून इंडिव्हिज्युअल या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. ज्याच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज बाईक आई कोसमाई चषक 1,25,000ची स्पर्धा श्री प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील यांच्या माध्यमातून कैलासवासी श्री हरी दादू पाटील यांच्या स्मरणार्थ ती मोठी स्पर्धेमध्ये मात्र बाईक मिळवली होती. तोच खेळाडू गौतम आकरे बॅक टू द पॅव्हिलियन. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 43. 2 गडी बाद. गौतम आकरे बॅक टू द पॅव्हिलियन. 1 षटकार 1 चौकार. नवीन फलंदाज मिस्टर करण माळी या खेळाडूने मात्र खूप कमी वयामध्ये कॅप्चर केलंय. खूप चांगल्या प्रकारचा आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या खेळाडूने पुढे आला. ब्रँड ऑफ कळंब म्हणून कळंब गावातून हा खेळाडू आपण पाहतोय करण माळी. शेवटचा चेंडू जगदीश मॉर्कल. यावेळेला आपण पाहतोय जगदीश या खेळाडूकडे मात्र खूप भन्नाट वेग आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नेहमीच आणि महेंद्र भोईर या खेळाडूला खूप कॉपरेट करत असतात, हे आपण सातत्याने जाणलंय. आणि महेंद्र भोईर यांचे मात्र ते आवडते सुद्धा खेळाडू आहेत जगदीश मॉर्कल आणि त्यांना सातत्याने मात्र कॉपरेट करत असतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ते एकंदरीत आपण पाहतोय 44. 44 धावा. यावेळेला नोचा इशारा या ठिकाणी दिला जातोय. चेंडू निघून जाईल रोहन गावड यांच्या हातामध्ये, परंतु नोच्या इशाऱ्याने कमरेच्या वरती असल्या कारणानं फ्री हिटचा सिग्नल सुद्धा त्या ठिकाणी मिळेल यात काही शंका नाही आहे. 1+1 2 धावा येत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 46 रन्स 46 धावा. तुडुंब भरलेलं हे मैदान जणू काही समुद्राला उधाण आलंय. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. कमिंग सून टुर्नामेंट 55 हजाराची स्पर्धा पुन्हा एकदा मात्र आपल्या भेटीला येणार आहे. अंकुश भोईर मात्र आम्हाला या ठिकाणी दर्शवतायत. खुशी 11चे प्रोप्रायटर. यावेळेला मात्र ऑन साईडला चेंडूला लॉक केला जातोय, सरळ चेंडू निघून जाईल. 6 धावांकरता. व्हॉट अ शॉट, सुपर टायमिंग. 6 धावा.
यावेळेला षटकाराने विजय जाधव यांचं स्वागत केलं जातं. वेलकम विजय जाधव, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 52 रन्स. टायगर स्पोर्ट्स संघाकडून नेहमीच बिलॉंग करताना पाहायला मिळतात विजय जाधव. आज लेट झाले, या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. टेनिस क्रिकेटमधील एक दिग्गज कलाकार. धावांची गती जर आपण पाहिली 2 षटकांचा खेळ झाला, 52 धावा. विजय जाधवने मी समालोचन करत होतो, धानिवच्या मैदानात अक्षरशः पाऊस पडला होता, तो षटकारांचा आणि एक रेकॉर्ड ब्रेक केला. 9 चेंडूवर 9 खणखणीत षटकार मारण्याचा कारनामा मात्र या खेळाडूच्या नावावर. फास्टेस्ट 10 चेंडूमध्ये जबरदस्त खेळी मात्र साकारली गेली होती. तोच खेळाडू आपण पाहतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 2 षटकांच्या समाप्ती अखेर 26च्या सरासरीने 52 धावा या फलकावर. शुभम पाध्ये यांची देण मात्र या स्पर्धेला पाहायला मिळते. वेडीकरांचं स्वप्न होतं की एक मोठी स्पर्धा व्हावी, हे शुभम पाध्येने मात्र या ठिकाणी स्वप्न सात्यात साकारलं. कारण जसं म्हटलं जातं ना की आयोजन म्हणणं फक्त सोपं आहे, परंतु करून दाखवणं खूप कठीण असतं आणि ते करून सुद्धा दाखवलेलं आहे. अंकुश भोईर हे सुद्धा करतीलच, यात काही शंका नाही आहे. अल्पेशजी भोईर यांची पूर्ण फॅमिली क्रिकेटचे वेडे आहेत, दिवाणे आहेत. यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळला गेला, चेंडू मात्र निघून जातोय स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून. चौकार, 4 धावा. गुड शॉट. धावसंख्या जाऊन पोहोचते 56. 56 धावा या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. SP बॉयज ट्रॉफी 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑन साईडला कळमवरून मला का बोलवलंय करण माळी हे दर्शवत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांसमोर 6 धावा. ब्रँड ऑफ कळम, मॅग्निफिसंट टायमिंग. जवळजवळ 135वा षटकार, 235वा षटकार आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेतला. 315वा षटकार आहे. क्या बात आहे. जतीन किने आम्हाला अपडेट देत असताना सुपर टायमिंग सहित धावांची गती विनायक किने आम्हाला दर्शवत आहेत. 62. पुन्हा एकदा मात्र टक्कन आवाज आलाय. खेळाडू प्रेक्षक बनेल तर प्रेक्षक खेळाडू बनेल. चेंडू आउट ऑफ द पार्क, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिसंट टायमिंग, फॅब्युलस इनिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 68 रन, 68 धावा. प्रथम फलंदाजी करताना पंढरपूर स्पोर्ट्स आगरवाडी. चेतन पाटील मात्र आपण पाहू शकतायत, मेंटोर आहेत. गणेश कारभारी यांना आपण पाहू शकतायत. यावेळेला जर आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. रोहन गावडे यांच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना मिस्टर नवनाथ, मॅन फ्रॉम चिखलपाडा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 68 धावा. चेंडू फेकून झाले ते 4 चेंडूचा खेळ झालाय. करण माळी 5 चेंडूमध्ये 17 धावांचं योगदान देत असताना प्रकाश एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताने नवनाथ. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला, ड्राईव्ह केला जातोय. कृष्णा राऊत पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. एका धावेनिशी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 69 वर. 69, लॉस ऑफ 2 विकेट. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. एका साईडला जर आपण पाहिलं तर मिस्टर प्रकाश. 5 षटकांचा एकंदरीत खेळ आपल्याला पाहायला मिळेल. आलेले आमचे लाडके प्रेक्षक राजांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळलाय स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून. मात्र नयनला पुन्हा एकदा बीट करून चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स. चौकार, 4 धावा. गुड बॅटिंग. षटकार चौकारांची आतषबाजी केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 73 धावा, 73 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. शेवटचा चेंडू असेल यावेळेला आपण पाहू शकतायत. एकंदरीत शेवटचं षटक, अजून 2 षटकं आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्तीवर झालाय. विनायक किनी या ठिकाणी दर्शवत असताना 3 षटकांचा खेळ झाला. 73 धावा या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. पंढरपूर स्पोर्ट्स आपण पाहतो अगरवाडी या संघाची स्थिती आता मात्र मजबूत पाहायला मिळते. 2 फलंदाज आहेत. करण माळी एका साईडला आपण पाहतोय. आज 2 ते 3 खेळाडू कळम संघातून बिलॉंग करताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक घरात असेल ब्रँड ऑफ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. लेदर क्रिकेटचा अनुभव आहे. तदनंतर करण माळीसारखा, चिन्मय घरसारखा खेळाडू आपण पाहतो. हे जे खेळाडू आहे संकेत किनी याला सुद्धा विसरून चाललं नाही. आज त्यांची अनुपस्थिती आहे, परंतु क्रिकेटवर अफाट प्रेम करणारा हे व्यक्तिमत्व आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर 73 धावा, 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पहिला खोलवर चेंडू होता. सरळ बॅटने जरूर खेळला गेला स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून. नयन मात्र आता यावेळेला पुढे सरसावत असताना आपण पाहू शकताय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 74 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट.
मॅच नंबर 35 आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. ओंकार बॉईज संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः हा क्षेत्ररक्षण स्वीकारलं. अप्रतिम गुड डिलिव्हरी. या चेंडूला मात्र खूप प्राधान्य द्यायला हवं, कारण ऑफस्टम्पच्या बाहेर जेव्हा चेंडूला तुम्ही पिच करतील ना तेव्हा मात्र खूप महत्त्वपूर्ण भूमिका तुमची साकारली जातील. एका साईडला प्रणय, जरी मात्र इंजुरी असली तरी क्रिकेटवरचा अफाट प्रेम मिस्टर प्रणय दत्तात्रय पाटील च्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी, सुरेख चेंडू यावेळेला पाहायला मिळाला. यावेळेला सरळ बॅटने इनसाइड आउटचा फटका. सुपर टायमिंग. हार्दिक पांड्या कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय. वी फॅक्टर मध्ये 6 धावा रोहिदास पाटील यांच्या स्वागतासाठी. मॅग्निफिसंट टायमिंग. 50 रन्स कम्स अप. यावेळेला आपण पाहतोय 80 धावा, 80 रन्स. अप्रतिम म्हणता येणार नाहीये. विरल नायर त्या ठिकाणी वाईटचा इशारा करत असताना धावसंख्येत भर होतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 81 धावा या फलकावर. सफाळे स्टार संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. संजय पाटील त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत विजय जाधव यांच्या समवेत बातचीत करत असताना. वेलकम संजयजी. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला. ऑन साईडला चेंडू मात्र निघून जाईल. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. यश चौधरी मॅन फ्रॉम मथाने पुढे सरसावत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 82 धावा तब्बल फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 82 रन्स. यावेळेला करणचा हा फटका पाहायला मिळतोय. खेळाडू प्रेक्षक बनतील. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. माइंड ब्लोईंग शॉट, स्पेक्टॅक्युलर. 6 धावा. धावसंख्या तब्बल 88 धावा. प्रणयचा हा चेंडू जर आपण पाहिला तर थोडासा ओरपीच चेंडू होता. बॅटचं एलिव्हेशन लाजवाब पाहायला मिळालं. ही करण माळीची स्पेशालिटी आहे. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 88 धावा. शेवटचा चेंडू असेल प्रणयचा. पुन्हा एकदा मात्र यावेळेला खेळायचं होतं. ऑन साईडला चेंडू मात्र निघून येतोय नो मॅन लँडमध्ये. तत्पूर्वी जर आपण पाहिलं स्लिप होत आहेत. कृष्ण राऊत, जगदीश मॉर्कलचा बॅकअप चांगला मिळतोय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखूच शकणार नाही आहेत. आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 90 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झालाय. या स्पर्धेमध्ये अव्वल स्थानावर जर आपण पाहिलं तर पहिल्या रँकिंगवर अमरदीप जलसार 107 धावांसहित 4 षटकांमध्ये त्या सुद्धा लगावल्या होत्या. त्यामध्ये जयेश घरतचा मात्र सिंहाचा वाटा, ज्याने काल 11:14 7 चेंडूवर 7 षटका ठोठावले होते आणि 74 धावांची एक अँकर इनिंग जबरदस्त पाहायला मिळाली. झंझावती आणि झुंजार खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना. 4 षटक झालेले आहेत. 90 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला मात्र आमंत्रित केलं गेलं पाहिजे. कोणता गोलंदाज मात्र पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल. जगदीश मॉर्कल काहीतरी कानमंत्र देत असताना आपल्या पार्टनरला अर्थातच नवनाथला पाहायचंय. चला वेळ दौडू नका. वेळ कोणाचा गुलाम नाही आहे मित्रांनो. वेळ कोणासाठी थांबणार नाही आहे. त्याकरता मी विनंती केली प्रत्येक कर्णधाराला. रोहन गावड एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे यष्ट्यांच्या पाठीमागे गेल्याच वीक मध्ये चांगल्या प्रकारचं प्रदर्शन राहिलं गेलं होतं. मात्र डोंगराच्या कडा कपाऱ्यात धावांची गती जर आपण पाहिली तर 90 धावा शेवटचा आणि अंतिम षटक. यावेळेला मात्र खोलवर चेंडू होता, कारण माळीला स्ट्राईककडे आणलं जातं. हे उत्तम क्रिकेट आहे. जर एखाद्या फलंदाजाची बॅट तळपत असेल तर आपण नॉन स्ट्राईक एंडला जाऊन मात्र आपल्या फलंदाज पार्टनरचा आनंद घ्यावा, मात्र फलंदाजी करणाऱ्या खेळाडूचा. आणि हेच मात्र उत्तम प्रकाशने या ठिकाणी दाखवलं. प्रकाश सुद्धा खेळतोय 7 चेंडू 18 धावा, नो डाऊट. परंतु करण माळीचा स्ट्राईक रेट खूप त्याच्यापेक्षा जास्त आहे, म्हणून प्रकाशने सेन्सिबल क्रिकेट खेळलं. 9 चेंडूमध्ये 27 धावा, 300च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. यावेळेला पाहिलं भन्नाट वेग होता, परंतु दिशा नव्हती व्यवस्थित. आणि वाईटचा इशारा येत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 92 या धावसंख्येवर आपण पाहू शकतायत. प्रेक्षणीय सामना अजून येण्याचं बाकी आहे. जबरदस्त सामना पाहायला मिळणार आहे. फ्रेंड मॅच, आणि त्यासाठी ही भरलेली तुडुंब गर्दी शुभम पाध्ये यांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळतं. सॅल्यूट आहे शुभमजी पाध्ये यांना. अचानक बाउन्स झाला होता, कारण जेव्हा गुडलेन स्पॉटला चेंडू पिच होतो त्यावेळेला मात्र या ठिकाणी वाईटचा इशारा सुद्धा दिला गेलाय. आणि वाईटच्या इशाराने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 93. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. यानंतर अजून एक सामना होईल
पुन्हा एकदा या वेळेला जर आपण पाहिलं तर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता, पण फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला करण माळीने उत्तम कामगिरी केली. आपला रोल काय आहे ॲज अ बॅट्समन म्हणून, कसा फलंदाज असावा याने मात्र या ठिकाणी करण माळीने मात्र दर्शवलं गेलं. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी, आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू कधीही आयुष्यभर थकत नाही. आणि कमी वयामध्ये आणि कमी वेळेमध्ये जबाबदारीची जाणीव झाली ना तर नक्कीच यशस्वीरित्या तुमचे मार्ग हे खुले राहतात. हे आपण सातत्याने पाहिले. 93 धावा 3 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रत्येक खेळाडूचं स्वप्न निर्माण झालंय. जेव्हा जेव्हा मात्र लहान मुलांपासून मात्र आपण पाहतो अंडर 12 पासून आपण पाहतो जे खेळाडू मात्र उतरतात ना, तेव्हा मात्र त्यांना क्रिकेटचं इंजेक्शन दिलं जातं. आणि क्रिकेटचं इंजेक्शन दिल्यानंतर मात्र क्रिकेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रुजू होताना आपल्याला पाहायला मिळतात. श्रीकांत भोईर आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा विशेष सहकार्य पंचांच्या बाबतीमध्ये. 2 चेंडूचा खेळ झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, तेवढाच भन्नाट वेग. जगदीश मॉर्कल कमबॅक करत असताना पाहायला मिळतो. वेग आहे, योग्य ती दिशा आता मात्र या ठिकाणी दर्शवत असताना आपण पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 93, 3 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. विराज तिवाड या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. विजय जाधव एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर जय विश्वकर्मा, संतोष जाधव यांना आपण पाहू शकतायत. हे टेनिस क्रिकेटमधले दिग्गज कलाकार मिस्टर विश्वनाथ रोहिदास जाधव, मॅन फ्रॉम धानिव, जाधवपाडा. यावेळेला मात्र आपण पाहतोय 1 बाउन्स, चौकार, गुड शॉट, सुपर टायमिंग, चेंडू सीमारेषा पार, चौकार. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 97. 97 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. जणू काही टेनिस क्रिकेटला सुरुवात झाली, परंतु रबर चेंडू आहे हे विसरून चालणार नाहीये. शुभम पाध्ये यांनी मात्र ही स्पर्धा अपकमिंग अजून एक स्पर्धा पाहायला मिळणार आहे. 55,000 ची 55,000ची अंकुश भोईर, अल्पेश भोईर, खुशी 11 आणि त्यांच्या संपूर्ण टीमची मात्र जय्यत तयारी असेल. यावेळेला ऑन साईडला फेसबुकच्या कमेंटमध्ये म्हणायचं झालं तर प्रकाश नावाचा कडक शॉट, सुपर टायमिंग, पूल, पॉवरफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल. या षटकाराने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते पंढरपूर स्पोर्ट्स आगरवाडी संघाची 103 धावा 3 गडी बाद. काय जबरदस्त टायमिंग साध्य केलं गेलं होतं, सुपर टायमिंग. यावेळेला पुन्हा एकदा पॅडवर चेंडू होता. सरळ बॅटने खेळण्याचा व्ही फॅक्टर मध्ये काय फायदा असतो. किरण भोईर यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून जातोय. ब्रँड ऑफ जलसार 6 धावा येत आहेत. गुड शॉट, सुपर टायमिंग. आणि विजय जाधव यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. शुभम पाध्ये यांच्या विनंतीस मान देऊन आणि रोहिदाजी पाटील जे नेहमीच पॅकर्स राहिलेले आहेत मोठमोठ्या स्पर्धेमध्ये, आई कोसमाई चषक असो, खार्डीचं मैदान, तपस्या प्रतिष्ठान, चंदनसार असो, मात्र मोठमोठ्या बहुजन विकास आघाडीची मॅच झाली ती मात्र चांदीपच्या मैदानात. तिथे 1.5 लाखाची स्पर्धा मात्र पटकावली होती रोहिदास पाटील यांच्या संघाने. विश्वनाथ जाधव, जय विश्वकर्मा या ठिकाणी नुकतीच मी नावं या ठिकाणी जरूर मी पिण्या याला सुद्धा विनंती करेन. पिण्या जे विजय जाधवचे छोटे बंधू आहेत. चांगलं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आज. विजय जाधव वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. लॉकडाऊनच्या काळात, कोरोनाच्या काळात खूप समाजसेवा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि खूप चांगली प्रगती करत असताना आपल्याला पाहायला मिळतात या समाजसेवेत. आणि कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये बंजारा समाजाकडून जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र भूषण त्यांना मात्र सन्मानित केलं गेलं आहे. मोठी दहीहंडी उत्सव साजरी केली जाते आणि ते नेहमीच आम्हाला मात्र संधी देतात अँकरिंग करण्याची, सूत्रसंचालन करण्याची. आणि लेडीज स्पर्धासुद्धा मात्र अंडरम बॉक्स पाहायला मिळाला आणि तेव्हासुद्धा मात्र समालोचनाची संधी दिली होती. त्यांचं मी शतशः आभार व्यक्त करतोय. धावांची गती जर आपण पाहिली विनायक किने आम्हाला दर्शवत आहेत 110 धावांचं लक्ष असेल. 110 रन्स टू विन असतील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. खूप आज थोडंसं ओंकार बॉयजचा दिवस नाही आहे. आज शिरगावच्या मैदानात सुद्धा मात्र 100च्या वरती धावा कुठल्या गेल्या होत्या निलेश फायटर तारापूर संघाने. आणि इथे सुद्धा मात्र आपण पाहतोय की थोडंसं धावांचा वेग खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. प्रशांतची मात्र सुंदर बहारदार खेळी सुरुवात चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली. मॅन फ्रॉम अर्नाळा त्यांची सुद्धा अंडरआर्म स्पर्धा झाली होती, त्यांनी सुद्धा समालोचनाची संधी प्राप्त करून दिली होती. त्यांचं खूप खूप या खेळाडूंचा आशीर्वाद आणि प्रेम सदैव प्रशांतजी आणि आमच्यावर नेहमीच राहिले. त्यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. संदीप मडवी वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. ब्रँड ऑफ भिवंडी चांदीप गावातून बिलॉंग करताना पाहायला मिळतात, परंतु खूप चांगलं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. लव बॉईज डोंगरे मॅचचा आनंद घेत आहेत. वेलकम लव बॉईज डोंगरे.
जे हात करताना दिसतील आपल्याला यात काही शंका नाही आहे. पहा ऑन स्क्रीनवर आमच्या या ठिकाणी विनोदजी पाध्ये साहेब, वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत या मुख्य मंचावर. 4-5 षटकांचा एकत्रित खेळ समाप्तीवर झाला. 110 फलकावर मनोहर सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. पेशाने शिक्षक परंतु क्रिकेटवरचा अफाट प्रेम महेंद्र भोईर, अल्पेश भोईर या मॅचचा आनंद घेत असताना नेहमीच पाहायला मिळत आहेत. गणेश कारभारी खुश असतील आपल्या संघावर. 110चं टार्गेट आहे. चेतन पाटील एका साईडला आपण पाहतोय. पिण्या, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. लॉकडाऊन नंतर पहिली गाठ भेट होते या स्पर्धेमध्ये. जय विश्वकर्मा गोराईच्या मैदानात भेट झाली होती. एक चेंडू एक धाव, कोण विसरेल 40+ जय विश्वकर्मा यांना मात्र आठवत असेल तो सामना. एका साईडला विश्वनाथ, वेलकम विश्व, आपलं हार्दिक स्वागत. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. 5 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि 5 षटकांचं यावेळेला आपण पाहिलं की 110चं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. 22च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल आणि या स्ट्राईक रेटने कशा पद्धतीने खेळतील याकडे लक्ष जरूर असेल. कैवल्य पाटील बंधू आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला गौतम आकरे, ज्यांनी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक शतक जबरदस्त झळकावलं आणि ते शतक असं झालं की एक वेगळ्या पद्धतीने त्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या SPP ट्रॉफीला रबर बॉल स्पर्धेमध्ये, की सांगितलं तुषार घरत आणि पवनसुत नवली जो संघ आहे त्यांनी मात्र सुंदर कॉपरेट केलं, डिसिप्लिन क्रिकेट दाखवलं, त्यांनी चेंडू रोखला होता, अन्यथा शतक साजरं झालं नसतं. परंतु ती अपील मागे घेतली आणि त्याचंच कारण गौतम आकरेने मात्र त्या चेस धावा केल्या आणि एक सक्सेस शतक साजरं झालं. तर 5 षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या 110 धावांचं लक्ष असेल. आणि जेव्हा प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या ऐकूया राष्ट्रभाषा हिंदीमध्ये. आपण आज 4था दिवस सातत्याने मात्र चांगलं समालोचन आपण ऐकतोय महाराष्ट्रभर भ्रमण करत असताना. असे आमचे जवळचे मित्र प्रशांतजी आदवडे यांना विनंती करेन आपण मायक्रोफोनवर यावं. तत्पूर्वी धन्यवाद. शुक्रिया प्रमोद. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. रनों का अंबार मैदान के अंदर बिल्कुल बनाया है. आज अतिशय महत्त्वाचा राष्ट्रीय क्रीडा दिवस आहे आणि हॉकीचा जादूगार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं स्वर्गीय मेजर ध्यानचंद यांना त्रिवार अभिवादन असेल. तर या स्पर्धेच्या माध्यमातून SP बॉईजच्या टीमच्या वतीनं निश्चितच या ठिकाणी 110 धावांचं आव्हान. अतिशय महत्त्वाचा हा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. SP बॉईज ट्रॉफी 2021च्या माध्यमातून ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने रंगते. गेंद और बल्ले के बीच चिड़ी है जंग, कभी चढ़ेगा रंग कभी होगा भंग. मैदान में खेल हो रहा है धमाकेदार, इसलिए शानदार यादगार साबित हो रहा है इतवार. आज का दिन संडे का दिन है, फंडे का दिन है और मैदान के अंदर धुआंधार बल्लेबाजी आप देख रहे हैं. प्रशांत ने प्रभावित किया जो अर्नाला से बिलोंग करते हैं. आज जबरदस्त प्रदर्शन इनकी तरफ से रहा है. 30 गेंदों में 102 रनों की जरूरत है. बल्लेबाजों को मैदान के अंदर जाना है. वक्त ज्यादा नहीं जाना चाहिए, बल्लेबाजों को मैदान के अंदर जाना है. और जो फील्डिंग करने वाली टीम वो भी मैदान के अंदर जाएगी. अब ओंकार बॉयज के बल्लेबाज मैदान के अंदर जाएंगे. ओंकार बॉयज और पंढरपुर स्पोर्ट आगरवाड़ी के बीच मुकाबला. ओंकार बॉयज के बल्लेबाजों को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, चलिए मैदान के अंदर. अंकुश भोईर यांच्या माध्यमातून आणखीन एक मोठी स्पर्धा येते. अल्पेश भोईर यांच्या माध्यमातून आपण आणखीन एक स्पर्धा लवकरच बघणार आहोत. 55,000 रुपये या स्पर्धेचं पारितोषिक आहे. अंकुश भोईर आणि अल्पेश भोईर ही राम लक्ष्मणची जोडी ज्यांनी आमदार चषक खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी आयोजित केला होता आपल्याच भागामध्ये आणि त्यांच्याच माध्यमातून आणखीन स्पर्धा येते. SP बॉईज ट्रॉफी 2021 आपण या ठिकाणी पाहतोय. मैदानात क्षेत्ररक्षक जात आहेत. बॅट्समनलाही विनंती चला मैदानामध्ये. एक मानाची स्पर्धा आपण बघतोय, एक प्रतिष्ठेची स्पर्धा.
स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये आणि अतिशय सुंदर अशा प्रकारची ट्रॉफी आहे. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये आहे. या स्पर्धेकरता मॅन ऑफ द सिरीज म्हणून एक अतिशय सुंदर सायकल दिली जाणार आहे. टायगर स्पोर्ट आणि खुशी 11च्या वतीनं रोहिदाजी पाटील यांना आपण यावेळी बघू शकता. जावेदभाई आपलं देखील स्वागत असेल. जावेदभाई समोर असतील. महेंद्र सर या ठिकाणी आहेत. टीम मॅनेजमेंटच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं नियोजन निश्चित या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतोय. समय ज़्यादा नहीं जाना चाहिए. बल्लेबाज मैदान के अंदर चले गए. 110 रन, मतलब एक बहुत बड़ा रनों का अंबार बल्लेबाजों के सामने है. काबिलियत है बल्लेबाजों के अंदर, लेकिन क्या उतनी निरंतरता होगी? गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. ज़्यादा वक्त नहीं देना चाहिए क्योंकि आज ही ग्रैंड फिनाले है. बहुत सारे दर्शक अच्छा क्रिकेट देखने का जो कि एक बार फिर उनका मौका मिल सकता है, तो इसलिए समय ज़्यादा नहीं जाना चाहिए. बंदूक गेंदबाजी करने के लिए कैवल्य गेंदबाजी करेंगे. बहुत ही शानदार खिलाड़ी है, विदेश में जाके आए हैं, अनुभव की कोई कमी नहीं है. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार. नयन बहुत बढ़िया गेंद, बहुत तेज रफ्तार के साथ गेंदबाजी कर रहे. टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद. बल्लेबाज ऑन साइड की तरफ एक बड़ा शॉट खेलने का प्रयास कर रहे थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं. विकेट कीपर के दस्ताने की तरफ जाती हुई गेंद. रनों का अंबार, एक बहुत बड़ा लक्ष्य बल्लेबाजों के सामने. जगदीश और नयन प्रारंभिक बल्लेबाज. उछलकर बहुत बढ़िया तरीके से ऑन साइड की तरफ गेंद को खेलते हुए गेंद बॉडी के बाहर. 4 रन. सुंदर स्ट्रोक, टाइमिंग बढ़ गया, कंट्रोल के साथ खेलते हुए. टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद बाउंस से डाला था और इसका एक बार फिर सही फायदा उठाते हुए. इतनी छोटी गेंद थी, एक बार फिर उछाल जरूर था, लेकिन कंट्रोल के साथ बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए बल्लेबाज नयन. कॉम्बॉक्स से सामने से थोड़ा सा राइट साइड की तरफ चलिए. समोर्जन कक्षा समोरून मनोज जी, जावेद भाई, मैं आपल्याला विनंती करेन सर्व खेळाडू जरा उजव्या बाजूला गेले तर बरं होईल. अगली गेंद के साथ गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. घूमकर ऑनसाइड की तरफ गेंद को खेलना चाहते थे. इस बार बढ़िया गेंदबाजी. कैवल्य की बात करें तो 2 साल पहले 7 विकेट लेने का कारनामा इन्होंने किया था और कमाल के गेंदबाज हैं. बल्लेबाजों को भी देखिए, एक कदम आगे सोचने की ज़रूरत है. नयन 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं. एक खूबसूरत स्ट्रोक के साथ खाता खुलता हुआ. इस बार सुंदर स्ट्रोक. फाइन लेग पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं है. गेंद पॉइंट के बाद 6 रन. मैग्निफिसेंट स्ट्रोक and much needed 6 for the batting side. Welcome 6. एक छक्का और उसके बाद में ये खूबसूरत स्ट्रोक आता हुआ बल्लेबाज नयन के बल्ले से. टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद बैकफुट पर चले गए. शरीर का संतुलन बनाया और गेंद को खेल दिया फाइन लेग बॉडी लाइन की तरफ. अब जाकर रन संख्या 10 रन. जीतने के लिए 100 रनों की जरूरत है और 26 गेंदों का खेल बचा हुआ है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज कैवल्य तैयार. गति परिवर्तन था. गेंद को ऑनसाइड की तरफ खेलने की कोशिश, जोरदार अपील, लेकिन क्या अंपायर के ऊपर प्रभाव. बिल्कुल इस वक्त बल्लेबाज बैक टू द पेवलन जा रहे हैं और स्पोर्टमैन स्पिरिट दिखाते हुए. ये अच्छी बात है. अंपायर की तरफ इन्होंने ज़्यादा नहीं देखा. जब एक बार फिर वो कैच का अपील किया गया ना, उसके बाद में सीधा अपने डगआउट की तरफ आए हैं. पहले विकेट का पतन. 25 गेंदों में यहाँ से 100 रनों की ज़रूरत है. इस टूर्नामेंट के आयोजनकर्ता शुभम जी पाध्ये. चावल में दूध और शक्कर मिलाने से बन जाती है खीर. चावल में दूध और शक्कर मिलाने से बन जाती है खीर. शुभम जी पाध्ये, आपके मेहनत से बदल गई इस टूर्नामेंट की तस्वीर. इस टूर्नामेंट की बात करें तो बहुत ही शानदार माहौल यहाँ बना हुआ है और रबर बॉल का टूर्नामेंट आप देख रहे हैं. बहुत ज़्यादा दर्शक भी आप देख सकते हैं. श्रीकांत भोईर इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं. रोहिदास यानी कि टाइगर, वो भी इस वक्त हमारे साथ है और विनायक किनी ये भी हमारे साथ जुड़े हुए हैं. विनायक, आपका भी स्वागत है इस टूर्नामेंट के दास्तान अपने कलमों से लिखते हुए. और एक तरफ अगर देखें तो जतिन किनी, पार्टी नेटवर्क के अपडेटर. ऑन साइड पर करारा प्रहार, शानदार स्ट्रोक, दमदार बल्लेबाजी. कैवल्य के ऊपर हमला होता हुआ. ईंट का जवाब पत्थर से दे रहे हैं, प्रश्न का जवाब उत्तर से देते हुए, गेंद का जवाब बल्ले से दे रहे हैं. मैग्निफिसेंट स्ट्रोक.
लाइन खराब थी, गति परिवर्तन करना चाहते थे, टिप्पा लेग स्टंप के बाहर था, बल्लेबाज ने भाप लिया था और शानदार अंदाज में गेंद को खेल दिया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। 16 for loss of 1 wicket, chasing a target of 110 run. Now remaining 24 deliveries and need a 94 run to win this match. There's a very good battle going on here between bat and ball. बल्ले और गेंद के बीच का संघर्ष बिल्कुल आप देख रहे हैं। शानदार स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से, बल्लेबाज दीपेश ने खाता नहीं खोला, जगदीश चेपर बल्लेबाजी कर रहे हैं। मैदान के अंदर एक बदलाव बिल्कुल होगा, गेंदबाज का नाम बताइए। आफ्टर 1 over 16 for loss of 1 wicket, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला, धावफलक धावा त्या 16 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 चेंडू आणि 94 धावांचं आव्हान अजूनही या ठिकाणी ओंकार बॉयज समोर आहे। अभी तक गेंदबाजी करने के लिए तैयार, दूर वाले एंड से ऑन साइड पर लॉन्ग ऑन, काउ कॉर्नर, मिड विकेट, एक स्क्वायर लेग, एक फाइन लेग, ऑन साइड पर 5 खिलाड़ी, ऑफ साइड पर फ्लाइंग स्लीप, एक पॉइंट पर खिलाड़ी है, एक्स्ट्रा कवर और एक लॉन्ग ऑफ, तो 4 खिलाड़ी ऑफ साइड पर है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अमित, स्ट्राइकर एंड पर दीपेश। इस बार भी उड़ाया शानदार तरीके से, नाम इनका दीपेश है, उम्मीदों के दीप जलाते हुए अपनी टीम के लिए। टोटल बड़ा है, बैटल भी बड़ा है। आदरणीय सचिनजी गावडे, नितीनजी गावडे यांना विनंती करेन, किरण गावडे यांना विनंती करेन सर, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यायचे। आदरणीय किरणजी गावडे, तो बिल्कुल इस वक्त 3 रनों की पेनल्टी है। फिलहाल स्कोर 23 रन, 1 विकेट के नुकसान, रन संख्या कुल मिलाकर अगर तो 22 रन, 22 पर 1। जीतने के लिए जो लक्ष्य है वो बहुत बड़ा लक्ष्य है। ऑन साइड पर देखिए तो ऑन साइड पर अभी भी फैली हुई फील्ड है। अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद थी इस बार, एक बड़ा शॉट ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे लेकिन टप्पा खाने के बाद गेंद ज़्यादा ऊपर नहीं आई है, बल्ले की बीचों बीच नहीं आई है और कई बल्ले बंधु ने गेंद को फील्ड किया। इसी के साथ रन संख्या 24, 23 रन, 1 विकेट के नुकसान पर। अगली गेंद के साथ गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अमित, यह भी चली गई बाउंड्री लाइन के बाहर। शानदार स्ट्रोक, दे धनाधन बल्लेबाजी मैदान के अंदर, क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। मैदान में आया शेर, गेंदबाज बन गए ढेर, इनके चल रहे पैर, अब गेंदबाज की नहीं कुछ खैर, मैदान के अंदर बल्लेबाजों का जलवा जारी। इसी तरह से बल्लेबाजी करेंगे ना तो मजा आएगा। 29 रन, 1 विकेट के नुकसान पर। फिलहाल अगर देखें तो दूसरा ओवर प्रगति पर है, जगदीश 12 पर खेल रहे हैं और मैदान में चर्चा करने के लिए मजबूर किया बल्लेबाज ने, इसलिए ये हो रहा है क्योंकि लाइन बहुत खराब है। 29 for 1 जिस तरह से मुकाबला चल रहा है और यहाँ स्टैंड में जो दर्शक है वो खुश है इस तरह का नजारा देखते हुए। दर्शकों से खचाखच भरा ये जो कि वेडी का मैदान, ज्यादा समय नहीं जाना चाहिए, वक्त ज्यादा जा रहा है। महेंद्र भोईर में इस वक्त देख रहा हूं हमारे राइट साइड पर, गेंदबाजी करने के लिए अमित तैयार। स्विंग एंड मिस, बहुत अच्छी गेंद थी इस बार, टप्पा खाने के बाद ज्यादा ऊपर तो नहीं आई है लेकिन लेन में बदलाव हुआ, एक बार फिर लाइन में बदलाव हुआ और इसका फायदा मिलेगा। पहली 2-3 गेंदों की बात करें तो ज्यादा स्टंप के अंदर फिनिश करने की कोशिश, शरीर की तरफ गेंदें थी। 2 गेंदों का खेल इस ओवर में शेष है, 29 रन, 1 विकेट के नुकसान पर। शानदार स्ट्रोक, 4 रन, लाइन से भटके तो पड़ेंगे फटके। लेग स्टंप के ऊपर गेंदबाजी, अमित के ऊपर हमला होता हुआ, मैच में वापसी का बिगुल बल्लेबाज बजा रहे हैं। बहुत ही सुंदर और शानदार स्ट्रोक, खराब लाइन, पैरों की तरफ गेंद है इस बार, बिल्कुल बल्ले को लगे और वहां से फाइन लेग बॉडी लाइन की तरफ जाते भी खराब गेंद, कमजोर गेंद पर सही नसीहत देते हुए 19 गेंदें 77 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अभी तैयार है, ऑन साइड पर फैली हुई फील्ड है, 5 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर। Oh, that's a beautiful shot. मुन्ना, झुंड में तो सुअर आते हैं, एक बार फिर अगर देखे तो शेर अकेला आता है। मैदान के अंदर अगर देखे तो ये शेर है, सवा शेर है, नैला है, दैला है। इस वक्त अगर देखे तो बल्ला जो है गेंद के ऊपर भारी है, इसीलिए कोशिश जारी है, मैदान के अंदर कमाल की पारी है। 39 रन, 1 विकेट के नुकसान पर। मैग्निफिसेंट बैटिंग इस बार, 39 1 विकेट के नुकसान पर है। 71 मतलब 71
113 सांगितलं ना, 113 सांगितलं, 113 सांगितलं ना, 113 काढायला दिलं. देखो पहले ओवर में 3 रन के पेनल्टी की अनाउंसमेंट हुई है, इससे पहले भी अनाउंसमेंट हुई है, तो अब जाकर देखिए 39 एक विकेट के नुकसान पर 113 काढायला दिलं, 113 काढायला दिलं. 113 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। अमित की बात करते, एक शानदार गेंदबाज, इनके ऊपर हमला हुआ, एक बड़ा ओवर आता हुआ। दीपेश 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं। बॉलर कोण आहे? दर्शक देखिए काफी संख्या में मौजूद है, लेकिन धीरे धीरे देखिए इस टूर्नामेंट का रोमांच जो है ना और बढ़ने वाला है। मायनस काय यांना प्लस द्यायला लागते ना, ह्यांना दिलं पेनल्टी नंतर मायनस करायची. असा पण हिशोब सरकार. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। यह गेंद पीछे चली गई है और फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद है। सैंटी ने गेंद को उठाया, 1 रन का इजाफा। मजा आएगा इस मैच में। दर्शक धीरे धीरे रिएक्ट होना शुरू हो गया। ये स्टैंड अगर देखे तो लेफ्ट साइड पर रिएक्शन, आपकी तरफ कैमरा भी आएगा। ये देखिए यहां कैमरा भी आएगा, बहुत सारी चीजें होने वाली। यहां आया कैमरा, एक बार फिर देखे, बोला गणपति बाप्पा। मैच की तरफ रुख करते हैं। रन संख्या इसी के साथ 40 रन, 1 विकेट के नुकसान पर। बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी ब्रॉकल में। छोटी गेंद का इंतजार कर रहे थे, जड़ में गेंदबाजी कर रहे हैं। और देखिए 3 रन की ऑलरेडी पेनल्टी है, जिसके ऊपर चर्चा होगी। जगदीश की तरफ से अगर 3 छक्के आते तो मंगेश जी है, इनकी तरफ से 500 का इनाम है बल्लेबाज के लिए। लेकिन नेक्स्ट की तरफ है, अंपायर वाइड बॉल का इशारा कर विरल नायर। रन संख्या बढ़ रही, रन संख्या कुल मिलाकर 41, 1 विकेट के नुकसान पर। एसपी बॉयज ट्रॉफी 2021 का घमासान आप देख रहे हैं। क्या टूर्नामेंट है, एक सफल टूर्नामेंट इस सीजन का बिल्कुल आप देखते हुए। शुभम जी पाध्य इनके नेतृत्व में टूर्नामेंट चलता हुआ। ऑन साइड पर लॉन्ग ऑन काउ कॉर्नर, मिड विकेट की तरफ खिलाड़ी, स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी मौजूद है और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ओहो, टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछाल लेती हुई गेंद, नहीं समझ पाए बल्लेबाज। बढ़िया गेंदबाजी और बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज की बात करें तो दीपेश 8 पर बल्लेबाज, जगदीश 22 पर बल्लेबाज। अभी फिलहाल 2 छक्कों के लिए जगदीश के लिए इनाम है, 500 का इनाम। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। फील्डिंग देखिए, फ्लाइंग स्लिप पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी है। ऑन साइड पर अगर देखें तो 1 2 3 4 यहां से और एक खिलाड़ी बाउंड्री लाइन पर होना चाहिए। 5 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर रखे हुए हैं। ऑफ साइड पर 3 खिलाड़ी दायरे के अंदर हैं और लॉन्ग ऑफ का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर रखा हुआ है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। सुंदर तरीके से स्क्वायर लेग की तरफ लेकर खिलाड़ी मौजूद। शानदार कैच लिया गया, इसकी जरूरत थी क्योंकि बल्लेबाज प्रेशर बना रहे थे और अच्छी तरह से बल्लेबाज गेंद को कनेक्ट कर पाए हैं। बढ़िया कैच इस बार लेग स्टंप के ऊपर गेंद थी, ऑन साइड की तरफ गेंद को खेल दिया था, कलात्मक स्ट्रोक था, स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी मौजूद। शानदार कैच लिया गया और समय ज्यादा नहीं जाना चाहिए, बल्लेबाज मैदान के अंदर चले गए। बिल्कुल जगदीश जी आप आइए, आपके लिए इनाम मिलेगा 100 रुपए का। आखिरी गेंद भी शेष है। सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा इस ओवर में धनीत द्वारा। ऑन साइड की तरफ स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी मौजूद है, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आ रहे हैं। 1 रन का इजाफा, नए बल्लेबाज मैदान के अंदर यश आए हैं। 41 2 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ और एक बड़ा लक्ष्य है
42 रन 2 विकेट के नुकसान पर 42 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकाचा खेळ समाप्त या ठिकाणी झालेला आहे आणि एकूण एक मोठं लक्ष समोर आहे. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी निश्चितच मिळणार आहे जगदीशला. त्यासाठी यायचं आहे कारण या ठिकाणी ते प्रत्युष घेण्याकरता ज्या पद्धतीनं आपले मान्यवर देखील सज्ज आहेत देण्याकरता. तर आता गोलंदाजीमध्ये बदल केला जाईल. मैदानात सुरू असलेला सामना ओंकार बॉईज आणि पंढरपूर स्पोर्ट आगरवाड़ी या दोन संघादरम्यान. विक्रांत गेंदबाजी करने के लिए तैयार है. 42 रन 2 विकेट के नुकसान पर. ऑन साइड पर पहली हुई फील्ड है. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. इस बार अच्छी तरह से बल्लेबाज नहीं खेल पाए. फुल टॉस गेंद थी. दबाव बढ़ रहा है इस वक्त बल्लेबाजों के ऊपर. शानदार माहौल, इलेक्ट्रीफाइंग माहौल इस प्रतियोगिता में. टप्पा खाने के बाद काफी ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद. वाइड बॉल का इशारा. रन संख्या 43 रन 2 विकेट के नुकसान पर. चौथे ओवर का खेल जारी है. 11 गेंदों का खेल अभी भी बाकी. एसपी बॉयज ट्रॉफी 2021 आप देख रहे हैं. ओहो हो, ये दूसरी गेंद है जो कंट्रोल के साथ गेंदबाजी आप नहीं कर रहे. वाइड बॉल का इशारा. और देखिए टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ जा रही है और शरीर से दूर रखने की कोशिश कर रहे हैं. रबर बॉल है तो स्विंग ज्यादा हो रही है गेंदें. 44 रन 2 विकेट के नुकसान पर. चौथे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. 3 रनों की पेनल्टी जिसकी अनाउंसमेंट मैच शुरू होने से पहले हुई थी, उसके बाद में पहले ओवर में भी हुई थी. क्लीन बोल्ड. चारों खाने चित कर दिया. 100 सोनार की 1 लोहार की. इस बार बल्लेबाज गेंद को भाप नहीं पाए और बैटर पैड के बीच का फासला चीरते हुए गेंद सीधे स्टंप पर टकराती हुई. तो अब जाकर दबाव पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर. 44 अब 3 विकेट के नुकसान पर. सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. बढ़िया गेंद थी. बैट और पैड के बीच फासला था. ऑन साइड पर खेलना चाहते थे. स्विंगिंग गेंदबाजी कर रहे हैं. लेंथ बहुत बढ़िया है. जगदीश जी आइए, आपके लिए 100 का इनाम है. मंगेश पाटिल इनकी तरफ से आपके लिए 100 का इनाम मिलेगा, तो प्लीज आइए. 44 for 3. दबाव बढ़ता हुआ बल्लेबाजों के ऊपर. ओंकार बॉयज के ऊपर. पंढरपुर स्पोर्ट आगरवाड़ी की बात करें तो इनका पलड़ा बिल्कुल भारी है. चवालीस 3 विकेट के नुकसान पर. सुंदर स्ट्रोक. फाइन लेग पर लेट आए बल्लेबाज. थोड़ा और ऊपर आने की जरूरत थी. बहुत ही शानदार खिलाड़ी है. इनके पिटर में बहुत सारे शॉट हैं क्योंकि एक रनों का बहुत बड़ा अंबार आपके सामने है और इसी विकेट पर बहुत अच्छी क्रिकेट इन्होंने खेली है. तो थोड़ा ऊपर आने की जरूरत थी, खास करके रोहन को. 6 पर बल्लेबाजी करते 50 रन पूरे हुए हैं. यह अच्छी गेंद. बल्लेबाज थोड़ा बैकफुट पर खेले और जोरदार अपील. अंपायर ने कहा कि गेंद बल्ले को लगी है. तो इसी के साथ नुकसान तो कोई नहीं हुआ. 51 3 विकेट के नुकसान पर. चौथे ओवर का खेल मैदान के अंदर जारी और 2 गेंदों का खेल शेष है. विनायक किन्नी हमारे साथ जुड़ चुके हैं. गेंद को खेलने की कोई चेष्टा नहीं है. वाइट बॉल का इशारा होता हुआ. इसके बाद में एक बड़ा मुकाबला मैदान के अंदर होगा. एसपी बॉयज की टीम तैयार रहे. बड़ा शॉट जरूर खेलना चाहते थे लेकिन गेंद अच्छी तरह से बल्ले पर नहीं है. नॉन स्ट्राइकर इनके बल्लेबाज यश जो है स्ट्राइकर इनकी तरफ आए हैं और वो डगआउट की तरफ आएंगे. चौथे विकेट का पतन. पंढरपुर स्पोर्ट आगरवाड़ी की जो बात है, इन्होंने बहुत ही बेहतरीन और शानदार प्रदर्शन किया. लाजवाब गेंदबाजी, उसके साथ आज अगर देखें तो बल्लेबाजी भी बहुत ही अच्छी की है. और अब जाकर इस प्रतियोगिता में ये जो मुकाबला है उसमें पंढरपुर स्पोर्ट आगरवाड़ी का जो पलड़ा है बिल्कुल भारी है. गणेश कारबारी बहुत खुश. ये गेंद लेग स्टंप के बाहर. इसकी कोई जरूरत नहीं है. बीच बीच में वाइड गेंदें डाल रहे हैं. रन संख्या अब कुल मिलाकर 53 रन 4 विकेट के नुकसान पर. ओहो, शानदार स्ट्रोक. खिलाड़ी है लेकिन गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी. चौका या छक्का. इसलिए मुझे लग रहा था कि रोहन को थोड़ा ऊपर आने की जरूरत. अगर वो थोड़ा ऊपर आते ना तो और मजा आता, लेकिन लेट आए हैं. अभी तो ये अच्छी पारी तो खेल रहे हैं लेकिन जीत की तरफ जाने के लिए वो रास्ता आसान नहीं है. फुल टॉस गेंद थी. एक कदम थोड़ा सा बाहर निकाला और बढ़िया तरीके से खुद के लिए वो जगह बनाई. शानदार स्ट्रोक ऑन साइड पर स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ.
59 रन 4 विकेट के नुकसान पर 6 गेंदों का खेल इस वक्त बाकी है आणि आता बघितलं तर 6 चेंडूच शिल्लक आहेत. 59 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या ओंकारबाई संघाच्या. 48 संघ आहे ओंकारबाईचा. पंढरपूर स्पोर्ट आगरवाडीचा विचार केला तर त्यांची बाजू या ठिकाणी निश्चितच भक्कम आहे. विजय पथावरती आरूढ होण्याची संधी त्यांच्याकरता उपलब्ध झालेली आहे. गणेश कारबारी बहुत खुश है. लेफ्ट साइड की तरफ आप देख सकते हैं फिलहाल इनके चेहरे पर मुस्कुराहट. एक बार फिर आगे बढ़ेंगे. प्रकाश तैयार है गेंदबाजी करने के लिए. ये भी हवा में गेंद है. मिस टाइम शॉट है. लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है. बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आ रहे हैं. बढ़िया क्रिकेट. गौतम आखिर लिया एक शानदार कैच. बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जा रहे हैं और अब जो कि जीत की सुगंध आ रही है पंढरपुर स्पोर्ट आगरवाड़ी को. बहुत ही जबरदस्त प्रदर्शन इनकी तरफ से रहा है. एसपी बॉयज के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं प्लीज लेफ्ट साइड की तरफ आइए. एसपी बॉयज टूर्नामेंट के आयोजन कर जो कि शुभम जी पाते, मंगेश भोईर, अजय पाटिल, दिगंबर पाटिल, राहुल घरत, सचिन घरत, मयूर, दक्ष मांगा, अनिकेत वैती, सिद्धार्थ वैती, अमीश भोईर, तुषार भोईर, सुहास भोईर, यश, विशाल भोईर, कुणाल भोईर, उसके साथ भूषण घरत, सागर घरत, संजय पाटिल, ऑल यंगस्टर टीम, नवरंग टीम, उसके साथ वेडी चैलेंजर्स. बहुत ही अच्छा सपोर्ट सबका रहा है. ये गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी लेग स्टंप के बाहर जाते हुए अगले मैच के लिए मैं विनती कर रहा हूं एसपी बॉयज. और तैयार है मेरे हिसाब से, रेडी है. जैनेश अगले मैच के लिए रेडी है. बहुत ही जबरदस्त पारी रही है. शानदार बल्लेबाजी इनकी तरफ से पहले मैच में. इस बार भी सुंदर स्ट्रोक. मैंने इसीलिए कहा था इनको थोड़ा ऊपर भेजने की जरूरत थी. अगर ये थोड़ा ऊपर खेलते तो बहुत सारी गेंदें जो बाउंड्री लाइन के बाहर भी भेजते. अभी तो वो भेज रहे, लेकिन क्या करे, तीर कमान से निकल चुका है. 66 5 विकेट के नुकसान पर. अब आपके पास केवल 4 गेंदें हैं और एक 100 से ज्यादा रन बनाना इतना आसान नहीं है. अगले मैच के लिए एसपी बॉयज के कप्तान बिल्कुल तैयार है. यह भी चली गई बाउंड्री लाइन के बाहर. शानदार स्ट्रोक, दमदार बल्लेबाजी मैदान के अंदर, मैग्निफिसेंट बैटिंग. अब देखिए इनके लिए वैसे अगर देखें तो पाने के लिए कुछ नहीं है, मैं समझ सकता हूं, लेकिन थोड़ा एंटरटेन कर सकते हैं. 72 रन 5 विकेट के नुकसान पर. अगर सोचे यही बल्लेबाज प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर मैदान के अंदर आते ना तो मजा आता, मैच इंटरेस्टिंग मोड पर जा सकता था. नहीं नहीं, इस बार गेंद जो कि बल्ले के ऊपर नहीं आई है. क्रीज के गहराई में जाके एक बड़ा शॉट ऑनसेट पर खेलना चाहते. पसंदीदा स्ट्रोक, इनका सिग्नेचर शॉट है ये. लेकिन इस बार प्रकाश जो थे जिन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी की. जैनेश तैयार है अगले मैच के लिए, तो इसका मतलब है कि यहां से जो टीम जीतेगी वो और एक बड़ा मुकाबला खेलने वाली है. 2 गेंदों का खेल शेष है. 72 for 5. ये भी एक बार फिर ऑन की तरफ जाते हुए शानदार बल्लेबाजी, धुआंधार बल्लेबाजी मैदान के अंदर रोहन द्वारा. तालियां बज रही हैं. वही सवाल है, कप्तान जो है एक बार फिर इनकी बहुत बड़ी जिम्मेदारी होती है सही जगह पर खिलाड़ी भेजना. सही खिलाड़ी अगर सही जगह पर होता है तो उसका फायदा होता है. यह भी सुंदर स्ट्रोक. मैच हारे हैं लेकिन मैदान के अंदर रोहन ने सबका दिल जीत लिया है. तालियां इसलिए बज रही है. और इस मुकाबले में पंढरपुर स्पोर्ट आगरवाड़ी की टीम शानदार जीत अर्जित करती हुई. प्रशांत ने पहले पारी में प्रभावित किया था. प्रमोद शेडगे एक बार फिर हमारे साथ जुड़ने वाले हैं. टॉस की तरफ जाएंगे प्रमोद शेडगे. और अभी बड़ा मुकाबला पंढरपुर स्पोर्ट आगरवाड़ी वर्सेस एसपी बॉयज के बीच होगा. देखते किस तरह से, जिस तरह से आज प्रकाश ने अच्छी क्रिकेट खेली, 34 रन बनाए. रोहन ने एक शानदार पारी के लिए 37 रन. और अब जाकर टॉस बॉक्स में तैयार है प्रमोद शेडगे. पंढरपुर स्पोर्ट आगरवाड़ी won by 25 runs. That's a big win for पंढरपूर स्पोर्ट. मॅग्निफिसेंट परफॉर्मन्स. चला जास्त वेळ न घेता मी या ठिकाणी विनंती करेन त्याचबरोबर सर्व संघांना विनंती आहे की आपण या ठिकाणी खूप चांगले क्रिकेट खेळत आहे. ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या देखील पूर्ण करणं फार गरजेचं आहे. टॉस झाल्यानंतर या ठिकाणी ज्यांची फॉर्मॅलिटीज बाकी राहिलेली असेल
एंट्री फी बाकी राहिली असेल ती शुभमजी पाध्ये यांच्याकडे आणून द्यायची आहे. ते आत्ता आम्हाला या ठिकाणी तशा सूचना करतायत. SP बॉईज ट्रॉफी 2021चा क्रिकेटचा महासंग्राम आपण या ठिकाणी बघतो आहे. प्रमोद शेडगे या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत. निश्चितच अतिशय सुंदर असं वातावरण या निमित्तानं आपल्याला बघायला मिळतं आहे. SP बॉईज आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर पंढरपूर स्पोर्ट आगरवाडी या दोन संघादरम्यान महत्त्वाची लढत असणार आहे. पंढरपूर चला लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे.